आज मी बनवते मसाला मॅगी. खूपच स्वादिष्ट, झटपट आणि सोपी रेसिपी आहे. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडेल अशी रेसिपी आहे. संध्याकाळच्या वेळी मुलांना भूक लागते त्यावेळेला मी अशा छोट्या-छोट्या रेसिपी ज्या झटपट होतात त्या बनवत असते. नमस्कार, माझ्या स्वादिष्ट सफरमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत. मॅगी घेतलेली आहे मी इथे, आटा मॅगी, आणि त्याच्यामध्ये जो मसाला आहे तो मी इथे वापरणार आहे. 1 लिटर पाणी घेतलं होतं. पाणी अगोदरच गरम करायला ठेवलं आहे मी. जर तुम्हाला मॅगीची क्वांटिटी जास्त घ्यायची असेल तर पाण्याचं प्रमाणही त्या प्रमाणामध्ये वाढवावं लागेल. पाण्याला उकळी आल्यानंतर मॅगी बॉईल करून घ्यायची आहे, जशी आपण नेहमी नूडल्स बॉईल करून घेतो त्याप्रमाणे. फक्त ह्या नूडल्ससाठी कमी वेळ लागतो बॉईल व्हायला. पाण्याला उकळी आलेली आहे, छान असे हे नूडल्स आता बॉईल व्हायला लागलेले आहेत. ज्यावेळी मी मॅगी बनवते तर त्यावेळी आटा मॅगीचाच वापर करते. टेस्टी आहे ही, घरी सगळ्यांना आवडते पण. हे नूडल्स जे आहेत ते झालेले आहेत, आता खूप झालेले आहेत, तर जास्त आपल्याला ह्याला शिजवायचं नाही आहे. ह्याला जास्त शिजू नये म्हणून लगेचच गरम पाण्यातून आपण बाजूला काढून घेणार आहे आणि वरून थंड पाणी घालायचं आहे, म्हणजे हे ओव्हरकुक होणार नाही आहे. मुलं घरी आल्यानंतर काय बनवायचं हा नेहमी प्रश्न पडतो, तर हा खूप छान ऑप्शन आहे. यामुळे भाज्याही खाल्ल्या जातात. मॅगी ज्यावेळी मी उकळायला ठेवली त्यामध्ये मी मीठ किंवा तेल घातलेलं नाही आहे. आपण नॉर्मली जेव्हा दुसरे नूडल्स उकडतो त्यावेळेला नॉनस्टिक होण्यासाठी, जास्त असं चिकटायला नको म्हणून आपण तेल किंवा मीठ घालतो, तर ह्याच्यामध्ये आपण असं काही घातलेलं नाही आहे. तरीसुद्धा ही मॅगी खूप छान होते, एकदम सुट्टी होते, अजिबात चिकट होत नाही. तर आपण ही उकडलेली मॅगी जरा बाजूला ठेवूयात आणि फोडणीची तयारी मी इथे केलेली आहे. त्याच पॅनमध्ये मी 1 मोठा चमचा तेल घातलेलं आहे आणि अर्धा मोठा चमचा बारीक चिरलेला लसूण घातलेला आहे. अर्धा कप मी इथे उभा चिरलेला कांदा आहे तो घातलेला आहे. तर 2-2 मिनटं प्रत्येकी मी हे परतून घेतलेले आहे. गाजर जे आहे लांब चिरून घेतलेले आहे, तुम्ही बारीकसुद्धा याचे तुकडे करून घालू शकता. इथे कोबी घेतलेला आहे अर्धी वाटी. अर्धी वाटी मी इथे शिमला मिरची घेतलेली आहे हिरवी. त्याच्यानंतर अर्धी वाटी पातीचा कांदा घेतलेला आहे. तुमच्याकडे ज्या भाज्या अवेलेबल असतील आणि तुम्हाला ज्या भाज्या आवडतील त्यानुसार तुम्ही त्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता. मी इथे भाज्यांना वाफवतानाच मीठ थोडंसं घातलेलं आहे, म्हणजे भाज्या लवकर वाफवल्या जातील. तर हे मीठ जे आहे जास्त घातलेलं नाही आहे. 3 चिमूट मी मीठ इथं वापरलेलं आहे, म्हणजे 1 छोटा चमचा. तर ह्याच्यामध्ये मी व्हिनेगर घातलेलं आहे 1 छोटा चमचा, 2 छोटे चमचे मी सोया सॉस, 2 छोटे चमचे टोमॅटो केचप, 2 छोटे चमचे रेड चिली सॉस घातलेला आहे आणि 1 छोटा चमचा मी मिरी पावडर घातलेली आहे. हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे नीट. आणि ह्या भाज्या ज्या आहेत त्या लवकर वाफवल्या जातात. ह्याच्यामध्ये तुम्ही बेबीकॉर्न किंवा फ्लॉवर, कॉलीफ्लॉवर घालू शकता, मशरूमचे तुकडेसुद्धा घालू शकता. याच्यामध्ये सॉस घातल्यानंतर मी जो मसाला याच्यासोबत मिळतो मॅगीच्या, तर तो घातलेला आहे 2 पाऊच. या प्रकारे जर तुम्ही मॅगी बनवली तर अजिबात चिकट होत नाही, एकदम सुटी-सुटी बनते आणि तुम्ही नेहमी ह्याच पद्धतीने बनवाल अशा प्रकारची एकदम सोपी रेसिपी आहे. भाज्या अजून थोड्याशा, म्हणजे गाजर थोडं वाफायला वेळ लागतो. थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि नूडल्स जे आहेत वाफवलेले ते सुद्धा घातलेले आहेत. तर तुम्ही इथे बघता थंड पाण्यामध्ये आपण ज्यावेळी नूडल्स घातलेत त्याच्यानंतर हे अजिबात चिकट झालेले नाही आहेत, एकदम असे सुट्टे-सुट्टे झालेले आहेत आणि हे आपण ह्या पूर्ण सॉसमध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत. भाज्या तुम्ही ह्याच्यामध्ये अजून स्वीट कॉर्नसुद्धा वापरू शकता. तर मी नंतर मीठ घातलेलं नाही आहे, कारण ह्या मॅगीच्या मसाल्यामध्येच मीठ असतं. तर मिठाचं प्रमाण फक्त मी भाज्या वाफवण्यासाठी थोडंसं घेतलेलं आहे. आणि मॅगी आपली तयार झालेली आहे, मसाला मॅगी. वरून थोडेसे मी पातीचा कांदा गार्निशिंगसाठी घातलेला आहे. खूप छान टेस्टी अशी ही रेसिपी तयार आहे. अजून अशा छोट्या सोप्या रेसिपीज तुम्हाला हव्या असतील तर स्मिता स्वादिष्ट सफर मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात अशा छानशा रेसिपीबरोबर. थँक यू. बाय बाय.